आज तू मला म्हणतोयस की शिवसेना युबीटी मुस्लिम पक्ष आहे असा बघा ना किती अरे पण आता म्हणजे ते बाळासाहेब ठाकरे आणि जर हे ऐकत असतील कुठे तर ते विचारतील साहिल जोशी कुठून तुम्ही हे म्हणताय की शिवसेना युबीटी मुस्लिम पक्ष प्रॉब्लेम काय झालाय आणि ह्याच्या पाठी तुमचे टीव्ही चॅनल्स पण खूप आहे आणि तुम्ही पण त्या टीव्ही चॅनल्स मध्ये आहात साहिल जोशी विसरू नका तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर काम नाही करताय. रोज धर्माच्या नावावर तुम्ही डिबेट करता हे खरं आहे की खोटं आहे राजदीप तुम्ही मी आता बघतोय 4 चॅनल माझ्या समोर आहेत धर्म गुरुला कोणी आणलंय त्यांची काय जागा होती एक तर AK अँटनीचं सांगण्याचं की हा एक प्रॉब्लेम आहे 2016 किंवा 17 साहिल तुला आठवण असेल मुंबईतच कॉन्क्लेव्ह झालेला सोनिया गांधी म्हणाली की हा काँग्रेसच्या समोर एक मोठा इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मध्ये सोनिया गांधी आलेली तेव्हा ते म्हणालेले की काँग्रेसची एक मोठा प्रॉब्लेम आहे की आम्हाला लोक म्हणतात की तुम्ही प्रो मुस्लिम आहात किंवा ते अँटी हिंदू नाही म्हणाली पण प्रो मुस्लिम आता AK अँटनीच्या रिपोर्टमध्ये ते असेल पण सोल्युशन काय आहे त्यांनी काय सोल्युशन कुठे दिलं AK अँटनी तुम्ही काय झालंय की जी ध्रुवीकरण आपल्या झालंय पोलरायझेशन झालंय आपल्या इलेक्शन्स मध्ये की एका काळी आपण म्हणत होतो की एक मुस्लिम वोट बँक आहे आज हिंदू वोट बँक आहे बंगालमध्ये 153 असे सीट आहेत जिथे हिंदू 80% जास्त आहेत त्याच्यापैकी 137 सीट बीजेपी कडे गेले तुम्ही हे का नाही तुम्ही आज करताय की बीजेपी की काँग्रेस हॅज बिकम मुस्लिम पार्टी मग तुम्ही हेही म्हणा ना की बीजेपी हॅज बिकम हिंदू पार्टी म्हणतातच आहेत ना नाही कोण म्हणतंय शुभेंदू अधिकारींचं स्टेटमेंट आहे ऑन रेकॉर्ड साहिल जोशी शुभेंदू अधिकारी म्हणतात नरेंद्र मोदी म्हणतील का नरेंद्र मोदी म्हणतात सबका साथ सबका विकास सबका विश्वास तुमच्याकडे किती मोदीचं तुष्टीकरण पण म्हणतात ना पण तुष्टीकरणाचा फटका बसतो असं म्हणतात एक्सेप्टेड चला वी लेट अस एक्सेप्ट की मुस्लिम तुष्टीकरण आहे पण त्याचा रिस्पॉन्स काय हिंदू कन्सॉलिडेशन म्हणजे तुम्ही हिंदू वर्सेस मुस्लिम करताय इलेक्शन मध्ये जर आपण एक्सेप्ट केलं की मुस्लिम तुष्टीकरण देशात होतं एवढे वर्ष त्याचा रिस्पॉन्स काय हिंदू कन्सॉलिडेशन की एक मुख्यमंत्री म्हणणार की मी फक्त माझे हिंदू सनातनी हिंदू धर्माच्या लोकांना माझा नमस्कार आणि मी त्यांना थँक्यू म्हणतोय जसं शुभेंदू अधिकारी म्हणाले तो रिस्पॉन्स होऊ शकतो का भारतीय जनता पार्टी असं म्हणते आणि मिलिंद तुम्ही सुद्धा ऐकताय भाजप असं म्हणतं मुसलमान तर आम्हाला मतदानच करत नाहीत आज पवन खेडा त्याच्याबद्दल बोललेत की मुसलमान त्यांना मतदान करत नाहीत तर मग ते दुसऱ्या कोणाला करणार ते मुस्लिमवादी पक्षांना AIDUF ला त्या बदरुद्दीनना मतदान करतात AIMIM ला मतदान करतात अजून कोणाला मतदान करणार भाजपचं म्हणणं शुभेंदू अधिकारी काय म्हणत होते तुम्ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे भवानीपूरमध्ये ज्यावेळेस काउंटिंग सुरू होतं त्यावेळेस सकाळी शुभेंदू अधिकारी जेव्हा माझ्याशी बोलले तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की थांबा जरा दुपारनंतर जे काउंटिंग सुरू होईल ना त्याच्यामध्ये हिंदू भाग काउंट होईल त्यावेळेस बघा मी कसा पुढे जातो आधीच्या ममता बॅनर्जी पुढे दिसतात तो मुस्लिम भाग आहे आणि त्यांनी रिझल्ट पण सांगितला होता 15, 16, 17, 18, 19 या राऊंडचं काउंटिंग जेव्हा सुरू होईल तेव्हा मी पुढे गेलेला दिसला असेल त्यामुळे त्यांचं म्हणणं जे मला मतदान करतात त्यांना मी थँक्यू म्हणतोय प्रश्न असा निर्माण झालेला आहे की खरोखरच काँग्रेस पक्ष अशी एक समज त्याच्यामध्ये निर्माण करून दिलेला आहे की काँग्रेस पक्ष आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या बरोबर असलेले इतर पक्ष मग त्याच्यामध्ये शिवसेना युबीटी सुद्धा आली मुसलमानांबद्दल सॉफ्ट कॉर्नर त्यांनी ठेवलेला ज्या गोष्टींबद्दल इतर वेळेस वेगळ्या गोष्टी केल्या त्या मुसलमानांबद्दल सॉफ्ट कॉर्नर आणि हा जो प्रचार आहे त्याला काउंटर करणं हे त्यांच्यासाठी मुश्किल झालंय हे का झालंय हा प्रश्न आहे नाही सर हे बरोबर आहे की त्याला काउंटर करणं मुश्किल झालंय मला तुम्हाला मी काय साहिल म्हणतोय एक अबू साले शरीफ यांचा रिपोर्ट आलेला मनमोहन सिंग जेव्हा प्रधानमंत्री होते मुसलमानाची इकॉनॉमिक कंडिशन काय आर्थिक कंडिशन काय सर्वात गरीब आहेत जर तुष्टीकरण झालंय जर त्यांना तुम्ही सॉफ्ट कॉर्नर दिलाय तर त्याचा काय झालाय परिणाम तर काय झाला नाहीये ना परिणाम लोकांच्या हे एक बघा काँग्रेसनी शहाबानूमध्ये केलं ते दॅट वॉज रॉंग आणि त्या कारणामुळे बीजेपी इथपर्यंत आली राजीव गांधींनी ज्या प्रकारे बाबरी मस्जिद ते लॉक्स उघडले दॅट वॉज रॉंग त्याचा परिणाम झाला रायट आफ्टर रायट दंगे आफ्टर दंगे झाले 80 आणि 90च्या साली त्याचा परिणाम झाला बीजेपीला फायदा मिळाला आज अशी स्थिती आली आहे 30 वर्षानंतर 40 वर्षानंतर की एक हिंदू वोट बँक आहे आणि मुस्लिम वोट बँक आहे मला एकदा आरिफ मोहम्मद खान म्हणालेले ते एकदा इलेक्शन जिंकलेले कानपूरहून 1980 किंवा 84 मध्ये आणि त्या इलेक्शन मध्ये ते नंबर 1 होते नंबर 2 कॅन्डिडेट वॉज ऑल्सो मुस्लिम आणि नंबर 3 हिंदू लॉस्ट हिज डिपॉझिट इन हिंदू डॉमिनेटेड कॉन्स्टिट्युन्सी आता ते देशात होणारच नाही अशी स्थिती कधी होणार नाही की नंबर 1 आणि नंबर 2 मुस्लिम कॅन्डिडेट हिंदू कॉन्स्टिट्युन्सी मध्ये म्हणजे अशी तुम्ही
एक स्थिती निर्माण केली आहे. त्याच्यासाठी कोण तुम्ही जिम्मेदार ठेवता ती वेगळी गोष्ट, पण हिंदू वोट बँक आणि मुस्लिम वोट बँक, आणि ते विशेष तर अशा राज्यात आसाममध्ये जिथे मुस्लिम जास्त आहेत 40% किंवा बंगाल जिथे 28% आहेत, तिथे आपल्याला जास्त दिसतं. दक्षिणेत नाही दिसत आहे. दक्षिणेत काँग्रेस कशी जिंकली मग? तामिळनाडूमध्ये विजय कसा जिंकला? मी तुम्हाला एक प्रेडिक्ट करतो बाबा राजदीप, जे आता दिसतंय त्याच्यानुसार तुम्ही केरळचे रिझल्ट बघा, फार इंटरेस्टिंग आहे. केरळमध्ये ज्या पद्धतीने कम्युनिस्ट पक्षांना, लेफ्ट पार्टीजना हिंदू मतदान करायचे, त्याच्या विरोधात आता मुस्लिम आणि ख्रिश्चन कॉन्सॉलिडेशन झालेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघा ना, अमित मालवी यांचं आजचं ट्विट आहे किंवा भारतीय जनता पार्टीकडनं ज्या गोष्टी ठेवल्या गेलेल्या आहेत, 90 पैकी 22 ठिकाणी इंडियन युनियन मुस्लिम लीगचे आमदार निवडून आले. आतापर्यंतचा हायएस्ट आकडा आहे मुस्लिम लीगचा. त्याच्यामध्ये काँग्रेस युज टू बी द डॉमिनंट पार्टनर, आता ऑलमोस्ट इक्वल लेवलला त्या ठिकाणी इंडियन युनियन मुस्लिम लीग जाऊन पोहोचलेली आहे. भाजपचा केरळमध्ये शिरकाव झालेला आहे. भारतीय जनता पार्टीसाठी हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे आताच्या परिस्थितीमध्ये. काँग्रेसच्या विरोधामधलं कॉन्सॉलिडेशन कम्युनिस्टांकडनं जे बंगालमध्ये झालं, त्याच पद्धतीचा चान्स त्यांना त्या ठिकाणी मिळू शकतो केरळमध्ये. केरळमध्ये सुद्धा हिंदू बहुसंख्याने आहेत. हे सगळं तुमचं ठीक आहे. आता बघा, मुस्लिम जो वोट आहे बंगालमध्ये इतर पक्षांना पण मिळालाय, हुमायून कबीरला पण मिळालाय, ते इस्लामिक सेक्युलर फ्रंट के इंडियन सेक्युलर ISF ला पण मिळालंय. म्हणजे आज मुस्लिम पण बघतोय की मला जर कुठला प्रत्येक काय झालंय, तुम्ही एकदा धर्माला पॉलिटिक्स मध्ये आणलं, राजकारणात धर्माला आणलं, मग ते वोट बँक पॉलिटिक्स झालं. हे कोणी आणलं पहिलं हे तुम्ही विचार करा. आणि हे 1980च्या दशकात खरं सुरू झालं हे अपीजमेंटची पॉलिटिक्स, आणि त्याचा रिॲक्शन झाला, आणि त्या रिॲक्शनचा आज अशी स्थिती झाली आहे की बीजेपी गोज फॉर हिंदू वोट बँक आणि काँग्रेसवर तुम्ही आरोप करता ती मुस्लिम वोट बँक. आता जर मी कुठल्या मुसलमानाचं भलं केलं म्हणजे सॉफ्ट कॉर्नर म्हणजे काय? तुम्ही व्हॉट आर यू ट्राईंग टू से की या देशाचं जो संविधान आहे त्याच्याप्रमाणे हिंदू वोट बँक आणि मुस्लिम वोट बँक कुठे लिहिलंय? पण तुमच्या राजकारणामुळे हे झालंय. हे राजकारण जे सुरू झालंय की मला इलेक्शन जिंकायचंय कुठल्या. मला एक गोष्ट सांगा, काँग्रेस पक्षाने कधी मुस्लिम वोट बँकचं पॉलिटिक्स केलं नाही? उघडपणे चर्चा केलं की नाही केलं? त्याचं पोलरायझेशनचं काउंटर पोलरायझेशन झालंय की नाही झालंय? काँग्रेस पक्षाकडनं किंवा त्या पक्षांकडनं आरोप तोच होता ना की तुम्ही जाऊन मुसलमानांना भीती घालता. बघा, तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं, ओवेसी येऊन काय सांगतात की हे पक्ष तुम्हाला भीती घालतात, आम्हाला मतदान नाही केलं तर भाजप निवडून येईल म्हणून तुम्ही आम्हाला मतदान करा. भाजपची भीती दाखवून कॉन्सॉलिडेशन करण्याचा, पोलराईज करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं इव्हन राहुल गांधींनी आरोप लावला होता ममता बॅनर्जींवर की तुम्ही जे पोलरायझेशन करताय बंगालमध्ये त्याचा उलटा परिणाम तुम्हाला भोगावा लागणार. हे बघा, नक्की आज मला एक लेफ्टचे लीडर म्हणत होते की ममता बॅनर्जीमुळे बीजेपी एवढी वाढली आहे बंगालमध्ये, कारण की 2011 आणि 16 मध्ये ममता बॅनर्जीचा प्रमुख दुश्मन कोण होते? डावे पक्ष, आणि त्यांना संपवायला तिने मुस्लिम वोट बँक तयार केला, हे त्यांचं म्हणणं आहे. आणि हळूहळू त्या मुस्लिम वोट बँक मुळे एक रिॲक्शन झाले आणि आज एक हिंदू वोट बँक आलाय. खरंय, पण मी दोन्ही, जे मुस्लिम वोट बँक असो हिंदू वोट बँक असो, देशाचा वोट बँक कोण बघताय हे सांगा ना मला. सबका साथ. तुम्ही जर हिंदू आणि मुस्लिम वोट बँकच्या राजकारणात आपण फसलोय, हा प्रॉब्लेम झालाय. प्रत्येक राज्यात हा प्रॉब्लेम आहे. उपाय काय? काँग्रेस पक्षाकडे उपाय काय? म्हणून काँग्रेस, समाजवादी पार्टी, TMC, शिवसेना, UBT सगळे हे पक्ष हे मुस्लिम पक्ष म्हणून जे ब्रँड केले गेले, त्यांच्याकडे उपाय काय आताच्या परिस्थितीत? अरे असा प्रॉपर, हे बघा, आज तू मला म्हणतोय की शिवसेना UBT मुस्लिम पक्ष आहे, असा बघा ना किती. अरे पण आता म्हणजे ते बाळासाहेब ठाकरे आणि जर हे ऐकत असतील कुठे तर ते विचारतील, साहिल जोशी कुठून तुम्ही हे म्हणताय की शिवसेना UBT मुस्लिम पक्ष? प्रॉब्लेम काय झालाय? राजकारणात एवढा प्रॉपगेंडा सुरू झालाय. कुठलाही प्रिन्सिपल संवैधानिक पण स्टँड घेतला तर तुम्हाला म्हणणार यू आर प्रो मुस्लिम. म्हणजे यू कॅन गो अँड डू, यू कॅन हिंदू वोट बँक करणं नो प्रॉब्लेम, तुम्ही काही करू शकता. पण मुस्लिम वोट बँक केलं की सॉफ्ट कॉर्नर. साहिल जोशी का नाही म्हणत या प्रोग्राम मध्ये की हिंदू सॉफ्ट कॉर्नर, हिंदूंसाठी सॉफ्ट कॉर्नर आहे? जेव्हा हेमंत बिस्वा शर्मा आसाम मध्ये म्हणतात की मिया के जो दुकान है उनको बॉयकॉट करो, बहिष्कार करो, लोक टाळ्या वाजवतात. टाळ्या वाजवायचं आहे. मिलिंद, तुम्हाला हे म्हणणं पटतं का? तुम्हाला असं वाटत नाही की काँग्रेस पक्षाचं जे राजकारण झालं त्याला काउंटर पोलरायझेशन म्हणून भाजपने ते आता एकदम टोकापर्यंत नेऊन पोहोचवलं आणि आता त्याला काउंटर करणं करतोय तुमच्याबरोबर? साहिल प्लीज डोंट, कारण की लोक क्लिप करतील. आय एक्सेप्ट व्हॉट यू आर सेइंग. मी म्हणत नाही, माझं एवढंच म्हणणं आहे ह्या राजकारणाच्या बाहेर कसं पडायचं ह्याच्याकडे कोणाला सोल्युशन नाहीये. तुम्ही अँटनी रिपोर्ट मध्ये पण कुठे सोल्युशन होतं? मिलिंदजी, माझं म्हणणं असं आहे की साहिल, आपलं हे सगळं राजकारण काय परसेप्शनचा गेम आहे. बरोबर. आता हे परसेप्शन बरोबर आहे की हे अँटी मुस्लिम किंवा अँटी हिंदू किंवा प्रो मुस्लिम काँग्रेसची छबी निर्माण केली, ती बीजेपीने पण जरी समजा केली तरी आहे. पण आता जर साहिल, नेहरूंच्या पक्षाला लोक हिंदू पक्ष म्हणायचे, म्हणजे शेवटी काँग्रेसचं परसेप्शन
ट्रान्झिशन फ्रॉम अ हिंदू पार्टी टू अँटी हिंदू पार्टी झालेलं आहे. इंदिरा गांधी रुद्राक्षाची माळा घालून प्रचार करायच्या, म्हणजे त्या कुठे लपायच्या नाही त्याला. मी नाही म्हणत की राहुल गांधीने ते करावं, पण उपाय देणं राजदीप ते आपलं काम नाहीये ना. ते काँग्रेसला स्वतःला शोधावं लागेल त्याचा उपाय काय. सोपं नाहीये, सोपं नाही. माझं म्हणणं आहे उपाय देणं ह्या परिस्थितीत सोपं नाहीये. तू इंदिरा गांधींचा एक्झाम्पल दिलं. 1983 मध्ये जम्मूमध्ये एक इलेक्शन झालेलं, तेव्हा त्यांच्यावर आरोप आला ते हिंदू वोट बँकची राजकारण करतात. अगेन्स्ट नॅशनल कॉन्फरन्स. हो अगेन नॅशनल कॉन्फरन्स. पण इकडे मला एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारायचा आहे. मेहबूबा मुफ्तींबरोबर भारतीय जनता पार्टीने अलायन्स, जनता दल युनायटेड बरोबर भाजपने अलायन्स केलं. रामविलास पासवान यांच्याबरोबर भाजपने अलायन्स केलं. ते रामविलास पासवान ज्यांची भाषणं जर लोकसभेतली काढली तर अनेक लोकांना उत्तर देणं कठीण होईल. अत्यंत जहाल सेक्युलर भाषणं त्यांनी त्यावेळेस केलेली होती, आणि सनातन विरोधी भाषणं ज्याला आता म्हणतात ती रामविलास पासवान त्यावेळेस केलेली होती. अशाही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षावरती हा शिक्का का नाही लागू शकला? या उलट राजदीप, तुम्हाला आवाज येत असेल तर तुमचा आवाज म्यूट झालाय. सॉरी राजदीप. मी हेमंत बिस्वा शर्माशी बोलत होतो. त्या कारणामुळे मी त्यांना जरा अभिनंदन द्यायचं होता. मी त्यांना पुष्कळ वर्षापासून ओळखतो, जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते. पण तुम्हाला इंटरव्ह्यू देतायत की नाही देतायत? उद्याचा दिवस दिलाय. अच्छा, चला ते सगळं चालेल आपल्या. हे बघा, ते आजकाल काय आहे, प्रत्येक चॅनलला एक दिवस देतात. म्हणजे आता आज तकचा त्यांचा इंटरव्ह्यू कंप्लीट झाला. पण हो, प्रश्न नाही, प्रश्न हाच होता जे मिलिंद खांडेकर पण म्हणत होते की आताच्या परिस्थितीमध्ये सॉफ्ट हिंदुत्व किंवा सॉफ्ट हिंदुत्वाचा पेडलिंग करून, जसं राहुल गांधींनी गुजरातच्या निवडणुकीमध्ये त्यांनी प्रयत्न करून पाहिला. तिकडे ते टेम्पल रन म्हणत होते त्याला, की मंदिरामध्ये जा आणि हे करा वगैरे. दुसऱ्या बाजूला अरविंद केजरीवालनी तो प्रयत्न करून पाहिला. ते तर म्हणजे हनुमान आणि हे सगळं त्यांनी करून पाहिलं. स्वतः ममता बॅनर्जींनी प्रयत्न करून पाहिला. दुर्गा पूजा आणि दुर्गा आम्ही काय मंदिर उभारतोय वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांनी करून पाहिलं त्याच्यामध्ये. तरी सुद्धा त्या गोष्टी त्यांच्याकडनं होऊ नाही शकतात. सर, साहिल असं आहे, हे बघा, तुम्हाला जर कोका कोला मिळत असेल तर तुम्ही कुठली बेस्ट कोका कोला तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्याची कॉपी का घेणार? त्याचं दुसरं काय कुठली लहानची कॅम्पा कोलाची बॉटल का घेणार? तसंच झालंय ना. कारण की काय आहे, राहुल गांधी जेव्हा गुजरातमध्ये गेले आणि एक मंदिरात गेले, आता तुम्ही बीजेपी बरोबर मंदिरला जाऊन इलेक्शनच्या अगोदर फोटो अप करून कॉम्पीट करू शकत नाही. तो तुम्हाला, मला वाटतं, व्हॉट आय कॉल कॉन्स्टिट्युशनल सेक्युलरिझम. तुम्ही जर आता मला विचारलं तर उपाय काय आहे? प्रत्येक पक्षाला भाजप हो किंवा काँग्रेस हो करणार नाही. पण खरी गोष्ट आहे, भाजप तर हिंदुत्व वोट बँक आहे, ते करणारच नाही. कारण की कॉन्स्टिट्युशनल सेक्युलरिझमचं म्हणजे काय? म्हणजे संविधानाने दिलेला धर्मनिरपेक्षता. म्हणजे तुम्ही प्रत्येक इश्यूला, धर्माला तुम्ही राजकारणातून काढणार. तुम्ही जर माणूसला सिटीजन बघून घेतलं, जर तुम्ही त्या माणसासाठी खरा बेनिफिट दिला, खरं विकास केला त्याच्यासाठी, तर तो कदाचित तुम्हाला वोट देणार. आणि त्याच्या बरोबर पण, जसं नितीश कुमार म्हणाले एकदा, या देशात तुम्हाला कधी टिळक पण लावायला लागतो, टोपी पण लावायला लागते. ते करावं लागतं. यू हॅव टू टेक एव्हरीवन अलॉंग. म्हणून माझं म्हणणं आहे की हे जे एक कठीण आहे, कारण की पोलरायझेशन एवढं झालंय. तुम्ही त्याला एक सॅच्युरेशन असं वाटतंय पुढच्या काळामध्ये हे अजून वाढत जाईल. कारण आता मी उदाहरण देतो. 20% जास्त जिथे मुस्लिम पॉप्युलेशन आहे, आसाम आणि पश्चिम बंगाल याही ठिकाणी हिंदू कॉन्सॉलिडेशन करून दाखवलंय भाजप. साहिल, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मुस्तफिझुर रहमानला जेव्हा काढलं गेलं, आता सगळं कळतंय, जेव्हा काढलं गेलं कोलकाता नाईट रायडर्स मध्ये, बांगलादेशी हिंदूंवर जे अत्याचार बांगलादेशमध्ये झालंय त्याचे व्हॉट्सअप व्हिडिओज पूर्ण बेंगॉलमध्ये बीजेपीचे कार्यकर्त्यांनी ते लोकांपर्यंत पोहोचवले. आणि लोकांना वाटलं आता बांगलादेशमध्ये हे होत आहे, आम्हाला त्याचा बदला हिंदुस्थानमध्ये घ्यावा लागला किंवा बंगालमध्ये घ्यावा लागेल. आणि ते लोकांपर्यंत रिअल टाइम मध्ये पोहोचते. कोणाला सगळे बघतात रीलवर. म्हणजे मल्टीमीडिया या युगात, जसं तू म्हणाल, ते अजून मला वाटतं अजूनही वाईट होणार. कारण की अगदी एक ध्रुवीकरण झालंय. 1993 नंतर मुंबईमध्ये पण ते दिसायला लागलं. दंगे जेव्हा झाले 1995 मध्ये पहिल्यांदा बीजेपी आणि शिवसेनेची सरकार झाली महाराष्ट्रामध्ये. आणि एक विभाजन झालं एका प्रमाणाने मुंबईचं. आणि ते अजूनही आहे, कदाचित वाढलंय. कारण की जसं तू म्हणालायस मुंबई, पण कुठली, पण अजूनही मी म्हणेन, मी अजूनही आशावादी आहे. असं नाही की पूर्ण हा देश खूपच मोठा आहे साहिल. एक इलेक्शनच्या विक्रीमध्ये असं पण बघू नका की मुस्लिम वोट बँक आलाय. या देशात अजूनही जर चांगले लोक आली, आणि एक दिल्ली सारख्या राज्यात 13 वर्षापूर्वी अरविंद केजरीवालची सरकार झाली. अरविंद केजरीवाल त्यावेळी कोणी हिंदू मुस्लिम पॉलिटिक्स केलं नाही, भ्रष्टाचार विरोधच्या पॉलिटिक्स केला. त्यांना लोकांनी हिंदू
आणि मुस्लिम लीग दोघांनी त्यांचं समर्थन केलं. तुम्ही जर खरं चांगलं राजकारण दिलं आणि जर गव्हर्नन्स चांगलं केलं तर अजूनही मला वाटतं लोक तुमच्या बरोबर येतील. पण जर तुम्ही मुस्लिम तुष्टीकरण ओपनली ब्रेझनली केलं की मौलवीला पैसे द्यायचे पण पंडितला नाही, असं जर केलं तर नक्की त्याचा एक बॅकलॅश होणार. पण आता बघा, मी तुम्हाला हा बांगलादेश हिंदूचा कसं झालं की ते अत्याचार झाले बांगलादेशमध्ये. शुवेंदू अधिकारी बांगलादेशच्या डेप्युटी हाय कमिशनच्या बाहेर प्रोटेस्ट करायला गेले, बॅरिकेड्स तोडले, त्यांना अरेस्ट केलं. ते काय म्हणाले, ही जी कोलकाताची पोलीस आहे ही बांगलादेश पोलीस आहे. म्हणजे तुम्ही काही करू शकता बांगलादेश, म्हणजे तुम्ही रस्त्यावर जा आणि तुम्ही मग पोलिसला म्हणता नाही पोलीस जी आहे ही प्रो बांगलादेश मुस्लिम आहे, अँटी हिंदू आहे. हे अगदी सोपं. अरे तुम्ही, आणि ह्याच्या पाठी तुमचे टीव्ही चॅनल्स पण खूप आहे आणि तुम्ही पण त्या टीव्ही चॅनल्स मध्ये आहात साहिल जोशी, विसरू नका. तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर काम नाही करताय. रोज धर्माच्या नावावर तुम्ही डिबेट करता. हे खरं आहे की खोटं आहे? राजदीप, तुम्ही सुद्धा त्यात- मी आता बघतोय 4 चॅनल माझ्या समोर आहेत. धर्म गुरुला कोणी आणलंय, त्यांची काय जागा होती, हे सगळं चालू आहे देशात. खरं लोकांच्या खोटं? माणसाच्या- मला उत्तर द्या साहिल जोशी. बरोबर आहे, मी तेच सांगतोय की तुम्ही सुद्धा त्याच चॅनलमध्ये काम करता. तुम्ही मी सुद्धा पण वेस्ट आहे, ही मी गोष्ट पण आहे. बघत हम में असाल. सब नंगे हैं. नाही, प्रॉब्लेम असा ते पण आहे आहे. नाही, प्रॉब्लेम असा आहे त्याच्यामध्ये की याची चर्चा अनेकदा झालेली आहे आणि तुम्ही 2 गोष्टींचा उल्लेख केलात त्याच्यामध्ये. आरिफ मोहम्मद खान यांचं तुम्ही उदाहरण दिलं. आरिफ मोहम्मद हो. खान यांनी शहाबानो केसच्या वेळेस ज्या पद्धतीने राजीव गांधी सरकारने त्या बाबतीत पावलं उचललेली होती त्याचा जोरदार विरोध आरिफ मोहम्मद खान यांनी काँग्रेसमध्ये राहून केलेला होता. त्याचं पर्यावसन असं झालं की आरिफ मोहम्मद खान यांना काँग्रेस पक्ष सोडावा लागला आणि आज आरिफ मोहम्मद खान हे राज्यपाल आहेत आणि सरकार धार्जिणी भूमिका घेतात असं सांगितलं जातं. भारतीय जनता पार्टीला धार्जिणी भूमिका घेतात असं सांगितलं जातं. पण मुळात या तुष्टीकरणाच्या राजकारणाची सुरुवात त्या शहाबानो केसमध्ये कुठेतरी लपलेली आहे आणि त्याचे परिणाम आज आपल्याला 30-40 वर्षानंतर भोगावे लागतात. कारण जेव्हा जेव्हा त्याचा उल्लेख केला जातो तेव्हा शहाबानो केसचं कार्ड काढून सांगितलं जातं आणि काँग्रेस पक्षासमोर त्याचं उत्तर त्यांना देता येत नाही. तुष्टीकरणाचं राजकारण आणि माणसाच्या मनामध्ये भेदाभेद हा नैसर्गिकरित्या भरलेला असतो. त्याला कोणीतरी फक्त आग लावायला लागतं आणि त्याच्यातनं तो भडका उडत असतो. त्याच्यावरती पाणी घालण्याचं राजकारण कसं काय करणार याचा विचार करणं अत्यंत आवश्यक राहील. मला साहिल, मला आवडलं की तू हा प्रोग्राम करतोय मुंबई तकवर. मला पुढे जायचं, माझा पण प्रोग्राम आहे. पण मी तू जे म्हणालास ते अगदी मला पटतं. शाहबानूही नाही, शाहबानू म्हणजे आज प्रचार झाला की शाहबानू पासून ते सुरू झालं, पण त्याच्या अगोदरही. आणि मी तुम्हाला उदाहरण दिलंय, जम्मूमध्ये इलेक्शन होते, इंदिरा गांधींनी ज्या नेल्लीमध्ये आसाममध्ये जेव्हा मॅसेकर झाला तिथे किती लोक मेली, दंगे कसे झाले, या पूर्णपणे हे 1980च्या दशकात जास्त झालं आणि त्याचा परिणाम आज आम्ही भोगततो आहे. कारण की त्या दशकात ही जी तुष्टीकरण म्हणा काही म्हणा एक प्रचार झाला की काँग्रेस पार्टीने चुका केल्या. राजीव गांधींनी चूक केली तेव्हा. तुम्ही आरिफ मोहम्मद खानचं उदाहरण देताय, चूक होती ती शहाबानूवर ज्या प्रकारे सरकार घाबरली. पण त्याच्यानंतर पाणी कोण, म्हणजे जसं तू म्हणालास जी आग आहे त्याच्यावर पाणी कोण लावलं मला माहित नाही. एका काळी जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी सारखे नेते होते या देशात. आज जर महात्मा गांधी असते, साहिल जोशी म्हणाले असते ते अँटी हे झाले, प्रो मुस्लिम आहेत. खिलाफत मुवमेंट मध्ये काय आहे, गांधींवर पण तो आरोप झालाच होता. पण गांधीचा मॉरल कॅरेक्टर त्या माणसाचा एवढा होता. आणि गांधी वॉज अ स्पिरिच्युअल हिंदू नाही आणि हीच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पॉलिटिकल हिंदू. हे बघा हा मोठा फरक आहे. आज जे हिंदू इतिहासाची पानं उघडली तर अनेक गोष्टी नाही. मोहम्मद अली जिना काँग्रेसकडनं दूर जाण्याचं एक मोठं कारण काँग्रेसचं हिंदुत्ववादीकरण किंवा हिंदूकरण करणं या स्पिरिच्युअल गोष्टी आणणं आहे, पण त्याच्यामधलं एक महत्वाचं कारण होतं असं म्हटलं जातं. आज लोकमान्य टिळक असते आणि त्यांनी गणेशोत्सव सुरू केला असता तर त्यांच्यावर पण आरोप झाला असता की ते हिंदू राजकारण करतायत. मला एकदा विठ्ठलराव गाडगीळ म्हणाले, त्यांनी पुस्तकात पण त्यांचं एक लहान लिहिलं व्हॉट इज सेक्युलरिझम. आणि बुद्धिजीवी माणूस होते. ते काय म्हणाले की मी कुठला नारियल घेऊन कुठल्या एक उद्घाटन मध्ये गेलो, माझ्यावर आरोप लावला, तुम्ही नारियल